सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती उद्या 12 जिल्ह्यामध्ये पीएम किसानचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये असे टोटल मिळून 4000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। आताच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय झाला। यामध्ये पहिली यादी या 12 जिल्ह्यांची बँकांना आता देण्यात आली आहे। त्यामुळे उद्या नमोचे आणि पीएमचे 2000 अधिक 2000 असे टोटल मिळून 4000 रुपये या बँकेमध्ये सोडले जाणार आहेत। अनेक दिवसांची प्रतीक्षा करत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्र 4000 रुपये या ठिकाणी उद्या आता जमा झाल्याचा बँकांचा मेसेज येणार आहे। उद्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे येणार आहेत। ज्या शेतकऱ्यांच्या बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल म्हणजेच SBI मध्ये असेल, तसेच पोस्टात खाते असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी, तसेच बँक ऑफ इंडियामध्ये खाते असेल, त्या ठिकाणी महाराष्ट्र बँकेत खाते असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते असेल, तर अशा सर्व बँकेमध्ये शेतकऱ्यांना या ठिकाणी 4000 रुपये उद्या पैसे सोडण्यात येणार आहेत। परंतु फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत। जर तुमच्या घरामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल व तुम्ही तुमच्या आधार कार्ड बँक खात्याला लिंक केला असेल तर तुम्हाला हे पैसे आता उद्या येणार आहेत। तसेच अनेक शेतकऱ्यांना यामधून आता बाहेर सुद्धा काढले गेले आहे। सरकारच्या माध्यमातून 2 याद्या या ठिकाणी जाहीर झाल्या आहेत। काही शेतकऱ्यांना यामधून आता अपात्र देखील केले, तर काही शेतकऱ्यांना पात्र देखील केले। अशा प्रकारे 2 याद्या आता जाहीर झाल्या आहेत। तुम्हाला वाटत असेल की पीएम किसानचा हप्ता आणि नमोचा हप्ता येण्यासाठी उशीर का झाला? अनेक दिवसापासून तुम्ही बातम्या देखील पाहिल्या असतील की आज येईल हप्ता, उद्या येईल हप्ता, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील। परंतु या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये दौऱ्याला गेले होते आणि ते आजच परत आल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 रुपये उद्या त्या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। परंतु सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यात येणार नाहीत असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। त्याचं कारण म्हणजे सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये हे पैसे सोडण्यासाठी अडचणी निर्माण होतात। त्यामुळे जशा प्रकारे लाडक्या बहिणीचे 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होतात, तशाच प्रकारे आता 12 जिल्ह्यामध्ये असे 3 टप्प्यामध्ये हे पैसे आता जमा होणार आहेत। म्हणजेच या आठवड्यामध्ये म्हणजेच उद्या पहिल्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये हे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये, त्यानंतर पुढील आठवड्यामध्ये उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये। आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 3 टप्प्यामध्ये 12 अधिक 12 अधिक 12 टोटल 36 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी पैसे येणार आहेत। उद्या फक्त याच 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहेत। मग त्या 12 जिल्ह्यांची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता जाहीर केलेली आहे। ती यादी बघा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यांची यादी आता बँकांना देऊन टाकली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची चौकशी केली होती। सरकारला असं आढळलं आहे की बाहेरील राज्यातील म्हणजेच उत्तर प्रदेश असेल, त्या ठिकाणी मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, तिकडील लोक या ठिकाणी आता 5 ते 10 वर्षापासून राहू लागले आहेत आणि त्यांनी आता इथेच थोडीफार जमीन घेऊन बाहेरील राज्यातील असून सुद्धा या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता घेऊ लागलेत, पीएम किसानचा हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून 1 ते 2 महिने झालं या ठिकाणी चौकशी सुद्धा करण्यात येत होती। यामध्ये असं आढळून आलं आहे की अनेक शेतकरी त्या ठिकाणी बोगस जमीन दाखवलेत, गायरांची जमीन दाखवलेत। जशा प्रकारे पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता, तशा प्रकारे शेतकऱ्यांनी काय केलंय की लोकांची जमीन दाखवून त्या ठिकाणी आता खोटी कागदपत्रे देऊन आता पीएम किसान व नमो शेतकरीचे हप्ते घेत असल्याचं सरकारला उघडकीस आलंय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून काही नियम लावून आता 2 याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। पहिली यादी पात्र शेतकऱ्यांची असणार आहे, दुसरी यादी अपात्र शेतकऱ्यांची असणार आहे। त्यामुळे तुम्ही नेमका आता या योजनेसाठी अपात्र झाला आहे की पात्र झाला आहे हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं आहे। सरकारला असं लक्षात आलंय की गैरमार्गाने अनेक शेतकरी यामधून हप्ता घेऊ लागलेत। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची आता पूर्णपणे सरकारने चौकशी केल्या। त्या दरम्यान अनेकांना बाहेर सुद्धा काढलंय। अनेक शेतकऱ्यांना बाहेर काढून पूर्ण झाल्यानंतर आज जवळजवळ 93 लाख शेतकऱ्यांना यामध्ये आता लाभार्थी ठरवलं आहे। त्यांच्या खात्यावरती उद्या पीएम किसानचे 2000 आणि नमो शेतकरींचे 2000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडले जाणार आहे। मग बघा, तुम्ही आधार कार्डला बँक खातं लिंक केलं असेल तर या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडण्यात आले आहेत।
बघा सर्वच बँकामध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नाहीत, फक्त याच बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत। त्यामुळे तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर असेल आणि तुम्ही जर आधार कार्ड लिंक करून घेतला असेल तर तुम्हाला हे पैसे सोडण्यात आले आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे या ठिकाणी महाराष्ट्र बँक। जर महाराष्ट्र बँकेमध्ये आधार कार्ड तुम्ही त्या ठिकाणी बँक खात्याला जोडला असेल तर तुम्हाला हे पैसे या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे महत्त्वाची बँक ऑफ बडोदा। बघा बँक ऑफ बडोदामध्ये जर तुम्ही खातं खोललं असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही आधार कार्ड जोडणी केली असेल तर पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आता जिल्ह्यांची खरोखरची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। त्यामुळे कोणकोणते जिल्हे आहेत बघा। त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर पुढची बँक आहे बँक ऑफ बडोदा। त्यानंतर पुढची बँक आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र बँक झाली, स्टेट बँक ऑफ इंडिया झाली, पोस्ट ऑफिस, जिल्हा मध्यवर्ती बँक या बँकामध्ये सरकारने पैसे सोडण्याचं ठरवलंय। मग कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत तर बघा या जिल्ह्यांची यादी। आता बघा शेतकरी मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की तुम्ही खूप दिवसापासून ऐकत आहात की आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल, परवा हप्ता येईल, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही अनेक दिवसापासून आता ऐकल्या आहेत। परंतु सरकारने आता त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बाहेरच्या देशामध्ये दौऱ्याला गेले होते। आल्या आल्या त्यांनी आता सही केल्याशिवाय हे हप्ते येत नसतात। त्यामुळे आल्या आल्या सरकारच्या माध्यमातून आता या महत्त्वाच्या बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या। तर या ठिकाणी पीएमचे 2000 आणि नमोचे 2000 टोटल शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता जमा होणार आहे। तर बघा या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट यामध्ये सांगण्यात आल्या। तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला लाभ आता उद्या या ठिकाणी येणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला नावे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता कान देऊन सर्वांनी ऐकायचं आहे। तर बघा पहिला जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना। बघा जालना जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठी गुड न्यूज आता आलेली आहे। आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पीएमचे आणि नमोचे 4000 रुपये या ठिकाणी येणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा। बघा आता लातूर जिल्ह्यातील तुम्ही जर शेतकरी असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर जिल्हा म्हणजे या ठिकाणी पाण्याची भरपूर कमतरता असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हे पैसे लवकरात लवकर सोडण्याचं ठरवलंय। त्यानंतर पुढचा जिल्हा यवतमाळ जिल्हा। या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे, तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी पैसे आता जमा होणार आहेत। त्यानंतर बघा प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आल्या। जर तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता उद्या सोडण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। तुमचा जिल्हा यामध्ये असला तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट आल्या। तर बघा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय वर्धा जिल्हा। आधीच शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखण्यात हा जिल्हा येतो। त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नमोचे आणि पीएमचे त्या ठिकाणी दोन्ही मिळून 2000 अधिक 2000 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आत्ताच या जिल्ह्याचं नाव बदलण्यात आलंय। आधी औरंगाबाद होतं, आता छत्रपती संभाजीनगर झालंय। तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना 2000 अधिक 2000 या ठिकाणी 4000 रुपये टोटल जमा होणार आहेत। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। या जिल्ह्याला सुद्धा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखलं जातं। या जिल्ह्यामध्ये सुद्धा नमोचे आणि पीएमचे 4000 रुपये जमा होणार आहेत। आता बघा पुढचा जिल्हा। बघा शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यात जर तुम्ही असाल तर तुम्हाला सुद्धा हा लाभ आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर बघा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। या ठिकाणी हळद पिकाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते। या वर्षीचा पाऊस काळ हा जो आहे तर याचा अंदाज शेतकऱ्यांना लागेना झालाय। या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा आता सरकारने 4000 रुपये नमोचे आणि पीएमचे दोन्ही मिळून 2000 अधिक 2000 या ठिकाणी सोडण्यात येत आहेत। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा। जर तुम्ही धाराशिव जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असाल तर आनंदाची बातमी आहे, तुम्हाला सुद्धा पैसे या ठिकाणी जमा होत आहेत। त्या ठिकाणी हिंगोली जिल्हा। जर हिंगोली जिल्ह्यातील तुम्ही शेतकरी असाल आणि आधार कार्डला बँकेचं खातं लिंक करून ठेवलं असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्ड अपडेट सुद्धा केलं असेल
तर तुम्हाला नमोचे आणि पीएमचे या ठिकाणी तुम्हाला 2000 अधिक 2000 4000 रुपये तुम्हाला जमा होण्याची दाट शक्यता आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा जिल्हा आहे त्याचं नाव आहे बुलढाणा। जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा हा हप्ता या ठिकाणी जमा होतोय। त्यानंतर पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा त्या जिल्ह्याला आता गडचिरोली म्हणतात। तर त्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हा हप्ता या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे। अशा प्रकारे सर्व शेतकऱ्यांना हा त्या ठिकाणी 2000 अधिक 2000 4000 रुपये येणार आहेत। परंतु आधार कार्ड बँकेला लिंक करणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी आता बाहेरील देशातील दौरा करून आलेत, त्यामुळे तुम्हाला लवकरच आता पीएम किसानचा व नमोचा हप्ता सोडण्याची दाट शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।